नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरसाठी दिलेले हे शीर्षक नीट वाचा. ते खूप महत्त्वाचं आहे. यशाचा आराखडा, शिष्यवृत्ती परीक्षेचा मास्टर प्लॅन. आणि हा कोण देतंय? अशी व्यक्ती जी स्वतः शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली आहे. एमपीएससीच्या 6 मुख्य परीक्षा जो व्यक्ती उत्तीर्ण झालेला आहे त्याने तयार केलेला हा जो आराखडा आहे तो तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. सो आपण चर्चा करतोय शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे तिला सामोरं जात असताना तुमचा यशाचा राजमार्ग कसा निश्चित होणार आहे. असं आहे का तुम्ही खूप हुशार आहात आणि त्या हुशारीमुळेच फक्त तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होणार आहात? अजिबात नाही. तुम्ही हुशार असतालही तुमची ही हुशारी अर्थात महत्वाची आहे, पण त्याच्याशिवाय काय महत्वाचं आहे? या परीक्षेला सामोरं जाण्याची अचूक रणनीती. तुम्ही कसं प्लॅनिंग करताय या परीक्षेसाठीचं आणि परीक्षेच्या अभ्यासाचं कसं नियोजन करताय हे देखील तुमच्या यशामध्ये सर्वात जास्त महत्वाचं असणार आहे. सुरू करूया आपल्या यशाच्या आराखड्यापासून. परीक्षेला सामोरं जात असताना परीक्षा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. परीक्षेला सामोरं जात असताना लक्षात ठेवा 3 टप्पे खूप महत्वाचे आहेत. पहिला टप्पा आहे रणांगण समजून घ्या. आता ह्या परीक्षेसाठीचं रणांगण म्हणजे काय? या परीक्षेची प्रश्नपत्रिका कोणत्या प्रकारची असते, याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात, प्रश्न विचारले जात असताना कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. सो पहिलं आपलं रणांगण समजून घेऊया. आपली प्रश्नपत्रिका कशी असेल, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे विषय असणार आहेत, कोणते विषय असणार आहेत, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे. कोणीतरी सांगेल शिष्यवृत्ती परीक्षा खूप अवघड असते, कोणीतरी सांगेल हा विषय खूप अवघड असतो, हा विषय खूप सोपा असतो. असं नसतं बाळांनो. त्याच्यासाठी आपण स्वतःच बघूया की आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती कशी असणार आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला रणांगण कळलं, तुमची प्रश्नपत्रिका कळली, परीक्षेसाठी कोणते विषय आहेत हे समजा कळलं. हे कळल्यानंतर मग त्याला सामोरं कसं जायचं, ते सामोरं जात असताना त्याचं जे तंत्र असेल त्याच्यावर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं. म्हणजे समजा या परीक्षेतले प्रश्न जर एमसीक्यूच्या स्वरूपात आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत, तर हे बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवायचे, सोडवलेलं जे प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते OMR आन्सर शीट मध्ये आपल्याला योग्य पद्धतीने भरता येतं का, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. एकदा आपल्याला रणांगण कळलं, त्याच्यासाठीचे तंत्र कळलं, तर त्याच्यावर आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या विजयाची रणनीती आखायची. अभ्यास कसा करायचा, त्या अभ्यासाचं नियोजन कसं असेल, सरावाचं नियोजन कसं असेल आणि आपण तो सराव नियमितपणे करतो आहोत किंवा नाही, हे देखील बाळांनो या परीक्षेला सामोरं जाताना महत्वाचं आहे. सो लक्षात ठेवा, या परीक्षेला सामोरं जात असताना 3 टप्पे खूप महत्वाचे आहेत. एक, रणांगण समजून घ्या, अर्थात विषय कोणते आहेत, प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, तिला सामोरं जात असताना कोणती तंत्र तुमच्यात डेव्हलप झाली पाहिजेत आणि त्याला सामोरं जात असताना कसं नियोजन तुम्ही करणार आहात हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. सो लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ह्या परीक्षेला सामोरं जातो आहोत, आपलं रणांगण आपण समजून घेतो आहोत, आपली प्रश्नपत्रिका आपण समजून घेत आहोत, त्यावेळेस आपल्याला हे क्लिअर असलं पाहिजे, आपल्याला हे माहिती असलं पाहिजे या परीक्षेत आपण नक्की किती विषयांचा अभ्यास करणार आहोत. आपण 4 विषयांचा अभ्यास करणार आहोत. बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी, इंग्रजी, आणि हे 4ही विषय समान महत्वाचे आहेत. कुठल्याही एका विषयावर जास्त प्रभुत्व मिळवलं, कुठल्या तरी एखाद्या विषयाकडे दुर्लक्ष केलं, असं होऊन चालणार नाही. 4ही विषय आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आता रणांगण समजून घेत असताना, प्रश्नपत्रिका समजून घेत असताना हेही समजून घ्यायचंय प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे. सामान्यपणे जो तुम्ही अभ्यास करता त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त पाठांतर करून उत्तरं लिहू शकता. पाठांतर केलं, हा प्रश्न, त्याचं उत्तर असं, हे तुम्ही पाठ केलं आणि उत्तरं लिहू शकता. आता तसं चालणार नाही. इथे जे प्रश्न विचारले जातील त्याच्यातील काही प्रश्न भलेही पाठांतराच्या साहाय्याने देता येतील, पण बहुतांशी प्रश्न जे आहेत हे तुमच्या पाठांतरा पलीकडे असणार आहेत. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे परीक्षेचे प्रश्न कसे असणार आहेत. काही प्रश्न तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहेत, तर्काने तुम्हाला तर्क बांधायला शिकवणार आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉजिकल थिंकिंग असं म्हणतो, त्याच्यावर आधारित काही प्रश्न असणार आहेत. काही प्रश्न गणिती उदाहरणं त्याच्यात विचारलेले असणार आहेत. एवढे आंबे आणले, मग अजून परत एवढे आंबे घेतले, मग एकूण किती आंबे झाले, शाब्दिक उदाहरणं. डायरेक्ट बेरीज करायला सांगितल्याऐवजी काही शाब्दिक उदाहरणं तयार केले जातील.
तुम्ही भाषा या विषयामध्ये तुमचं त्या भाषेवरचं कौशल्य चेक केलं जाईल, भाषेचं आकलन चेक केलं जाईल, तुमची शब्दसंपत्ती चेक केली जाईल. बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये काही प्रश्न निरीक्षणावर आधारित असतील, काही प्रश्न आकृतीवर आधारित असतील, गणितामध्ये देखील काही प्रश्न आकृतीवर आधारित असतील. एकंदरीत सगळे जे प्रश्न आहेत हे अशा पद्धतीने तयार केले जातील की जेणेकरून तुमच्या विचारशक्तीला चालना देणारे प्रश्न असणार आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, या परीक्षेला फक्त पाठांतर करून तुम्ही या परीक्षेला सामोरं जाऊ शकत नाही. आपल्याला योग्य पद्धतीने प्रश्न कसे विचारले जातात ह्याचा अंदाज घेऊन आपल्या अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे. मग प्रश्नपत्रिका पूर्णपणे अवघड असणार आहे का? अवघड प्रश्नांचा समावेश असणार आहे का? नाही. सगळेच प्रश्न सोपे असणार आहेत का? सगळेच प्रश्न सोपे किंवा सगळेच प्रश्न अवघड असणार नाही. आपली आई असेल किंवा आपले वडील असतील, दररोज त्यांचा मूड त्यावर सारखाच असतो का हो? कधीतरी लाडाने जवळ घेतील, कधीतरी आपलं चुकलं तर आपल्याला खवळतील. तुमचा देखील मूड कायम सारखा असतो का? तुम्हाला जे शाळेत शिकवणारे तुमच्या गुरुजी आहेत किंवा तुमच्या मॅडम आहेत, त्यांचा मूड कायम सारखा असतो का? नाही. कधी कधी खूप चांगलं प्रेमाने वागतील, कधी कधी थोडंसं तुमचं चुकल्यावर तुमच्या बरोबर रागाने वागतील, असं होऊ शकतं. बरोबर. मग ज्यावेळेस मी प्रश्नपत्रिकेला सामोरं जातोय, मग सगळीकडे सगळे सोपेच प्रश्न विचारले गेलेत, सगळेच प्रश्न अवघड विचारले गेलेत. बाळांनो, असा होत नाही. त्याचा योग्य बॅलन्स साधला जातो. सगळ्या विषयांचा समावेश आहे. चारही विषयावर सारख्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. काही प्रश्न सोपे असतील, काही अवघड असतील, काही मध्यम प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला एकच गुण आहे. सोप्या प्रश्नाला पण तेवढाच गुण आहे आणि अवघड प्रश्नाला देखील तेवढाच गुण आहे. त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुमच्या हातात पडेल त्यावेळेस ती शांतपणे पाहणं गरजेचं आहे आणि आत्मविश्वासानं सोडवणं गरजेचं आहे. परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असतात. म्हणजे एक मुख्य प्रश्न असेल, त्या प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतील. सगळेच्या सगळे प्रश्न, जेवढे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, हे सर्व प्रश्न बहुपर्यायी असणार आहेत. अर्थात त्याला इंग्लिशमध्ये MCQs असं म्हटलं जातं. प्रश्न आणि त्याच्यावर 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील. उत्तर तुमच्या समोर असतं. आतापर्यंत तुम्ही कसा अभ्यास केलाय? प्रश्न आणि त्याच्या खाली उत्तर लिहायचं. आता तसं नाही बाळांनो, आता सोपं आहे. आता काय करायचंय? तुमच्या समोर उत्तर आहे, त्यातलं योग्य पर्याय निवडायचा आहे. 4 चॉईस दिलेले आहे तुम्हाला, त्याच्यातलं एक निवडायचंय. 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रश्नाच्या तिथेच त्याला सर्कल करायचंय का? नाही. मग काय करायचंय? एक स्वतंत्र OMR शीट तुम्हाला दिलेली असते, त्याच्यामध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं असतं. सो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे आणि मग तो तुम्हाला जी OMR उत्तरपत्रिका दिलेली असते त्याच्यामध्ये अचूकतेने भरायचा आहे. पहिलं चेक करायचं प्रश्न क्रमांक बरोबर आहे का? आपण किती नंबरचा प्रश्न सोडवतोय? म्हणजे बाळांनो, आपण सोडवतोय 3 नंबरचा प्रश्न. मग 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरच्याच पर्याया पुढे आलेलं, 3 नंबरच्याच प्रश्नाच्या पुढे आलेलं पाहिजे. नाहीतर प्रश्न सोडवला 3 आणि सर्कल केला 2 नंबरच्या प्रश्नासमोर किंवा 4 नंबरच्या प्रश्नासमोर, मग तुमचं उत्तर बरोबर येऊन देखील चुकणार. बरं, भरताना OMR आन्सर शीट मध्ये सुद्धा ते बरोबर योग्य पद्धतीने भरायचंय. असंही भरायचं नाही, टिक मार्क देखील करायची नाही, फक्त असा टिंबही द्यायचा नाही. जर तुमचं पर्याय D आहे तर तुम्ही ते याच पद्धतीने भरायचं आहे. पूर्ण सर्कल योग्य पद्धतीनेच आपल्याला सर्कल करायचं आहे, डार्क करायचं आहे. ही तुमची बरोबर पद्धत असणार आहे. असंही चालणार नाही, असंही टिक मार्क केलेलं चालणार नाही, असा टिंब दिलेला देखील चालणार नाही. अशाच पद्धतीने तुम्हाला ते सर्कल डार्क करावं लागणार आहे. सो म्हणजे उत्तर बरोबर सोडवल्यानंतर OMR उत्तरपत्रिकेमध्ये ते योग्य पद्धतीने भरता देखील आलं पाहिजे आणि अचूकतेनं देखील भरता आलं पाहिजे. सो लक्षात ठेवा, योग्य उत्तरासाठी तुम्हाला त्या प्रश्न क्रमांकाच्या समोरचा एकच पर्याय पूर्णपणे असा सर्कल करायचा आहे. एका वेळी 4ही पर्यायासमोर काहीही उद्योग करत बसायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे, या परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही सामोरं जाताल, प्रश्नपत्रिका तुमच्या समोर असेल, त्यावेळेस तुमच्या वेळेचं नियोजन देखील योग्य पद्धतीने तुम्ही केलेलं असलं पाहिजे. पहिल्यांदा सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवा, कारण प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क आहे. सगळेच प्रश्न क्रमाने सोडवत चालायचे. एखादा अवघड आला तरी त्याला वेळ देत बसलाय, वेळ घालवत बसलाय, असं करायचं नाही. क्रमाने प्रश्न सोडवायचे, मात्र पहिल्यांदा सोपे प्रश्न सोडवायचे. एखादा प्रश्न अवघड आला तर त्या प्रश्नाला जास्त वेळ वाया घालू नका, प्रश्न सोडून द्या, पुढे चला. सगळा पेपर सोडून झाला मग परत अवघड प्रश्नाकडे या आणि मग त्याला
आत्मविश्वासाने सामोरं जाताल, टेन्शन नसणार आहे की पेपर बाकी आहे आपला, अख्खे पेपर मधले सोपे सोपे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत आणि मग परत माघारी आलाय तुम्ही. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आता माझ्याकडे वेळ पण आहे, माझे सोपे प्रश्न सोडून झालेले आहेत, मग आता मी अवघड प्रश्न सोडवतोय आणि तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने ज्यावेळेस हे अवघड प्रश्न सोडवतात त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढते. खात्री करा की शेवटचे 5-10 मिनिटं तुम्हाला चेक करण्यासाठी शिल्लक राहिले पाहिजेत. शेवटचे 5-10 मिनिटाच्या आधीच तुमचा पेपर पूर्ण होईल या पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेला सामोरं जायचंय. लक्षात ठेवा, जसं जसं तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला सोपे प्रश्न सोडवताय, सोपे प्रश्न सोडवत जाताल तसा तसा तुमचा आत्मविश्वास वाढत जातो. तुम्ही सोपे सोपे प्रश्न सोडवताय, प्रश्न सोडवत जाताय, तुमचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला असतो. तुमचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला असतो, कॉन्फिडन्स आलेला असतो की मी आता अवघड प्रश्न सुद्धा सोडवू शकतो. तुम्ही सुरुवातीतून करता, प्रश्न सोपे 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 सोडवत येता हळूहळू मध्यम आणि मग तुमच्या एक लक्षात येतं की आपला बऱ्यापैकी पेपर सोडून झालेला आहे आणि तो जो कॉन्फिडन्स असतो त्या कॉन्फिडन्सने तुम्ही उरलेला जो वेळ असतो पेपर मधला तो अवघड प्रश्नांना शांतपणे देऊ शकता. म्हणून सोपे प्रश्न आधी सोडवणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे. योग्य पद्धतीने जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला अचूकपणे सोडवायचे आहेत आणि अचूकपणे OMR आन्सर शीट मध्ये नोंदवायचे आहेत, हे विसरायचं नाही. मग या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल, कोणती गरजेची असेल, ती असेल नियमित सराव. आपल्याला भूक लागली म्हणून आपण एकाच वेळी 4 दिवसाचं खात नाही. आपण जर मामाच्या गावी जाणार आहे आणि आपल्याला आईच्या हातचा काहीतरी स्वयंपाक आवडतो, मग मामाच्या गावाला गेल्यानंतर आईचा हातचा स्वयंपाक मिळणार नाही म्हणून एकदम 4 दिवसाचा आपण खात नाही. एकाच दिवशी आपण सगळा अभ्यास करायचा नाहीये. एकाच दिवशी फक्त अभ्यास करायचा, परत 4 दिवस अभ्यास केला, हे चालणार नाही. मग बाळांनो आपल्याला काय करायचंय, नियमित सराव करायचा आहे. दररोज थोडा अभ्यास करा, थोडा 1.5-2 तास दररोज अभ्यास करा. दररोज MCQ सोडवायचे तुम्हाला आणि हे पर्यायी ही जी परीक्षा आहे, याची जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती बहुपर्यायी आहे, MCQ पासून बनलेली आहे. मग आपल्याला MCQ सोडवायला पाहिजेत, आपण त्याचा सराव केला पाहिजे. प्रत्येक आठवड्याला एक तरी चाचणी द्यायची. सर ह्याने काय होणार आहे, पहा याने काय होईल. पहिलं, प्रश्न सोडवण्यासाठीचा तुमचा वेग वाढतो, योग्य उत्तर निवडण्याची क्षमता वाढते, अचूकता वाढते. वारंवार सराव केलेला आहे तुम्ही MCQचा, वेगवेगळ्या चाचण्या दर आठवड्याला दिलेल्या आहेत, परीक्षेची भीती कमी होते आणि परीक्षेला आपल्याला माहिती आहे आपला वेग वाढलाय, आपल्याला अचूकता वाढलेली, आपण योग्य पर्याय योग्य पद्धतीने सर्कल करू शकतो, डार्क करू शकतो, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि ह्या वाढलेल्या कॉन्फिडन्सने बाळांनो आपण परीक्षेला सामोरं जाऊ शकतो. म्हणून सराव महत्वाचा आहे. सर्वात महत्वाची जर यशाची गुरु किल्ली असेल बाळांनो या परीक्षेची, तर ती आहे तुमचा नियमित सराव. नियमित सरावाने काय झालं मी सांगितलं, वेग वाढला, अचूकता वाढली, सगळ्यात महत्वाचा तुमचा कॉन्फिडन्स वाढला. या वाढलेल्या कॉन्फिडन्सने, वाढलेल्या आत्मविश्वासाने नक्कीच तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढते. सो परीक्षेसाठी योग्य नियोजन करा, सिलेबसचं योग्य पद्धतीने नियोजन करा, इव्हन परीक्षेच्या वेळेस प्रश्नपत्रिका कशी सोडवायची त्याचं योग्य नियोजन करा आणि हे योग्य नियोजन करत असताना नियमित सराव करा आणि नियमित सरावानंतर तुमचा जो वाढलेला आत्मविश्वास असेल त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा. यश तुमचंच असणार आहे, एवढं निश्चित. एवढं सगळं सांगून मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की संपूर्ण जे लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर यशाकडे कसं जायचंय हे जर तुम्हाला निश्चितपणे समजलेलं असेल तर यश तुमचंच असणार आहे. सो थांबूया. मी निलेश चिपळकर सर, परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.